आज माझ्या आईच्या पद्धतीने झणझणीत खेकड्याची कढी बनवूयात। त्यासाठी इथे मी 1 किलो खेकडे साफ करून घेतले आहेत। आता वाटण तयार करण्यासाठी 1 वाटी सुकं खोबरं, 1 चमचा जिरे, 30 ते 40 लसणाच्या पाकळ्या, मुठभर कोथिंबीर घ्यायची आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला वाटून पेस्ट तयार करून घ्यायची। त्यानंतर खलबत्त्यामध्ये जे खेकडे आपण साफ करून घेतले आहेत त्याच्या नांग्या, मधला भाग आणि मोठ्या नांग्या कुटून घ्यायच्या। याच्यापासून आपल्याला कढीसाठी स्टॉक तयार करून घ्यायचा आहे। बाकी थोड्याशा मोठ्या नांग्या, लहान नांग्या आणि मधला भाग मी शिल्लक ठेवला होता, तो कढीमध्ये आपण असाच वापरणार आहोत। त्यानंतर आपण ज्या नांग्या आणि मधला भाग कुटून घेतला आहे त्यामध्ये पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये मिक्स करून जो खरखरीत भाग आहे तो बाजूला काढायचा आणि एखाद्या चाळणीने हे पाणी चाळून घ्यायचं। रिपीट प्रोसेस सेम याच पद्धतीने आणखी एकदा करून घ्यायची आहे। नांग्या पुन्हा कुटून घ्यायच्या, पाण्यामध्ये मिक्स करायच्या आणि जो स्टॉक राहील तो गाळणीने गाळून घ्यायचा। चाळणीवरती जो स्टॉक शिल्लक राहील तो जर खरखरीत नसेल तर तो सुद्धा पाण्यामध्ये मिक्स करायचा। त्यानंतर चुलीवर पातेलं गरम करायला ठेवले, त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की तयार वाटण घालायचं, कच्चेपणा जाईपर्यंत वाटण भाजून घ्यायचं। 4 ते 5 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा, तेल सुटेपर्यंत कांदा लसूण मसाला सुद्धा भाजून घ्यायचा। त्यानंतर तयार करून घेतलेला स्टॉक घालायचा आणि जे शिल्लक खेकड्याचे आपण नांग्या आणि मधला भाग ठेवला होता तो घालायचा। चवीनुसार मीठ घालायचं आणि चमच्याने एकसारखं हलवत 15 ते 20 मिनिटं ही कढी उकळी न येऊ देता शिजवून घ्यायची। भाकरीसोबत सर्व करायची। झणझणीत खेकड्याची कढी तयार आहे।